जमापुंजी सगळी घर घेण्यामध्ये घालवलेली आहे. आता जर का आम्ही इथे बेघर झालो तर आम्ही काय करायचं? भरणी केली ती रूमच्या लेवलला आले, इथून पुढे जास्त भरणी केली तर त्या रूम पूर्ण भरून जातील. विकासाला आमचा भोपर गावाचा काय येथील भूमिपुत्र आहे, हा भूमिपुत्र कधीच त्याच्या आडाले. आता एक दिवस जरी साहेब पाणी पडला ना तर डोंबिवली शहरातून संपर्क 1,500 रूम मालक राहतात, पण त्यांना इथे रस्ता होता जाण्याचा रस्ता बंद झालेला. जीवित आणि झाल्यावर करण्यापेक्षा आधीच त्याची दक्षता घ्यावी. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे. आता आपण आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या समाविष्ट असलेल्या बोपर गावाच्या हद्दीमध्ये. या ठिकाणी जो रेल्वेचा प्रोजेक्ट इथं केंद्र शासनाचा प्रोजेक्ट होऊ इच्छितो आहे. वेस्टर्न फ्रंट कॉरिडॉरचा रस्ता केंद्र शासनाचा रस्ता आहे आणि हा रस्ता ह्या कोपर, भोपर आणि निलजे ह्या गावातून जात आहे आणि तो रेल्वेचा रस्ता आहे. परंतु ह्या ठिकाणी भोपरकरांनी आपल्याला संपर्क साधून या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत भोपरकर आहेत. भोपरकर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, आज तुम्ही सिद्धेश्वर वार्ता न्यूजला संपर्क साधलात, काय तुमच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि काय सांगाल? आमच्या अडचणी म्हणजे आमचा हा भोपर गाव आहे. आज तिकडनं विरार कॅरिडॉर जातोय. आता हा एवढा मोठा रस्ता जातो, रेल्वेत जातो आणि इकडनं वसई, आपला डोंबिवली, मुंबई हा आहेच. म्हणजे आम्ही एकदम कोणामध्ये एकदम किचकट झालेलो आहोत. आमची एकदम अडचण झालेली आहे. ती कोंडी झाली आमच्या गावाची एकदम. आणि हा रस्ता जेव्हा आम्हाला सुरुवातीला स्टार्ट होत होता, लोकांचे तेव्हा विचार घेतले, तेव्हा सांगितले होते की इथून तर टेकडीपर्यंत म्हणजे रेल्वे आणि टेकडी ह्या दरम्यान मोठा वरूनच ओव्हरब्रिज होईल, म्हणजे कॉलम टाकून वरून ब्रिज होईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आणि कुठल्या तरी आपल्या देशाचा विकास होतो, या देशाच्या विकासाला आमचा भोपर गावाचा काय येथील भूमिपुत्र आहे, हा भूमिपुत्र कधीच त्याच्या आड आलेला नाही. परंतु या भूमिपुत्रांची कुठं दखलच घेतली जात नाही, उलट त्यांच्यावरच अन्याय होतो. आता या आमच्या 8 आणि 10 फुटाच्या चाली आहेत आणि हे 25-30 फुटाचा इथनं भरणी करून जर रस्ता झाला तर उद्या या चालीत आताच एक दिवस जरी साहेब पाणी पडला ना तर आमच्या भोपर गावात पूर सदृश्य म्हणजे आमचा डोंबिवली शहरातून संपर्क तुटतो, एवढी परिस्थिती खराब आहे. आणि याच्यात एवढी भरणी झाली तर आमचा भोपर गाव बुडाल्याशिवाय राहील का, हे तुम्ही सांगा. सर, आता तुम्ही सांगितलात पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते, पण ह्याबाबत सन्माननीय आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅम असतील किंवा रेल्वेचे काय प्रभारी अधीक्षक असतील किंवा सन्माननीय खासदाराकडे काय पाठपुरा केलात का, काय सांगाल? हो, ते ह्या सर्वांचं रेल्वे प्रशासनची माणसं असो त्यांच्याशी पण आम्ही लेटर व्यवहार पण केले. आपल्या आता नवीनच आयुक्त आहेत इंदू मॅडम, यांच्याही आम्ही संपर्क केलेले आहेत आणि इथले शहर अभियंता यांची भेट घेऊन आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यांनी तसं आम्हाला आश्वासनही दिले की आपल्या याचा गावाचा जो गांभीर्य आहे हे पाहून आम्ही लवकरात लवकर त्याच्यात चांगलं तुमचं करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं आम्हाला त्यांनी आश्वासनही दिले आणि ते व्हावं अशी आमची इच्छा आहे. सन्मान महोदय, आपण मगाशी तुम्हाला विचारल्याप्रमाणे सन्मान्य जे स्थानिक लोकसभेचे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांच्याशी आपण संपर्क साधलात का, त्यांना काही निवेदन दिलात का? हो, निवेदन जरी आम्ही खासदार साहेबांना दिला नसेल तरी येथील आपले इथलेच स्थायी समितीचे सभापती आपले दीपेशजी म्हात्रे साहेब यांच्या आमच्या मंडळाने गेले कित्येक दिवस जवळजवळ 7-8 वेळा दीपेश म्हात्रे आणि इथल्या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांची भेट घेऊन आमच्या जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे सर्व सभासद, आमचे ग्रामस्थ मंडळ म्हणजे आमचे रमेश दादा असतील, आणखी विश्वास माली, दिलखुश माली, या असे आमचे सर्व गावकरी आम्ही एकत्र होऊन दीपेश म्हात्रेंकरी वारंवार पाठपुरावा करून त्यांनी सुद्धा ह्या आमच्या प्रॉब्लेमचा सोल्युशन करण्यासाठी खासदारांनाही त्यांनी साकडे घातलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले का खासदार साहेब हे तुमचं काम करून देतील. दर्शक बांधवांनो, आपल्यासमोर दुसरे एक भोपरकर सर, काय सांगाल, आपलं नाव काय आणि हे जे तुम्ही काम बंद केलेलं आहात त्यावरती काय सांगाल आणि पुढचा पाठपुरावा करणार आहात, काय सांगाल? नमस्कार साहेब, माझं नाव शिवाजी माली आहे आणि आमची एकच मागणी आहे का हा जो प्रोजेक्ट आहे हा वसईपासून सुरुवात होते आणि वसईपासून जे ट्रेन जी आपली लाईन चालू आहे ती बरोबर रेल्वे समांतर आलेली आहे. परंतु जो मुद्दा महत्त्वाचा आहे तो जो आमच्या भोपर गावापासून तर निलजे गावापर्यंत जो ही ट्रेनचा हे जाणार आहे तो रेल्वे समांतर न जाता आमच्या भोपर गावातून मधून जात आहे. तर जेव्हा सुरुवातीला जे अधिकारी वर्ग इथे यायचे तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं का या
हा रोड पूर्णपणे भोपरगाव ते निलजेपर्यंत ब्रिज बांधून अशा प्रकारे रोड होईल. परंतु आता त्यांनी भरणी करण्यात आली आहे. त्याच्यामुळे पुढे भविष्याचा विचार करून इथे असलेल्या चाली संपूर्ण पाण्याखाली जाणार आहे आणि त्याच्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. म्हणून आम्ही सर्व पूर्ण गाव आणि जय हनुमान युवा प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी मिळून या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून इथे काम काही कारणास्तव बंद करण्यास भाग पाडलेलं. कारण का पुढचा विचार करून इथे मोठी जीवितहानी होऊ नये ही आमची मागणी आहे आणि याचा सरकारने पूर्णपणे विचार करून आमची जी मागणी आहे का या भोपरगाव ते निलजेपर्यंत हा ओव्हरब्रिज करावा अशी मागणी आहे. सर काय सांगाल, आज ही जे काही वसई फ्रंट कॉरिडॉर रस्ता केंद्र शासनाचा प्रोजेक्ट आहे हे भोपरगावातून होतोय आणि जे तुम्हाला शासनानं आश्वासन दिले होते अगोदर त्या आश्वासनाची पूर्तता होत नाही तर त्या ठिकाणी भरणी केली जाते, त्यावरती काय सांगाल? मी रमेश देसले भोपर साहेब. इथे जवळजवळ 1000-1500 रूम भाडेकरू राहतात आणि रूम मालक राहतात. पण त्यांना इथे रस्ता होता जाण्याचा रस्ता बंद झालेला आहे. त्यातून अंडरपास करून देणार होते, ते पण त्यांचं काही अजून झालं नाही. 2 रस्ते होते, पुढे एक रस्ता होता तो पण नाही त्याने केला. आणि ही भरणीमुळे व पाणी इथे थांबणार आहे. जो भरती ट्रीचा पाणी जो येईल तो पूर्ण रूममध्ये जाईल आणि रूम भरून जातील. ते लोकांचे पूर्ण हाल होणार आहेत. त्यासाठी इथे अंडरपास आणि हा ओव्हरब्रिज तो करून द्यावा ही आमची मागणी. ताई साहेब काय सांगाल, तुम्ही आता घरातून बेघर होत आहेत, असं काय केंद्र शासनाचा प्रोजेक्ट आणि रेल्वे इथं ब्रिज होणार नाही असं यांनी पत्रव्यवहार केलेला आहे भोपरकरांनी, पण तेव्हा काम ठप्प केलेलं आहे. पण तुमच्या घरात पाणी गेल्यानंतर पुढचं काय? माझं नाव सुनीता चिकणे. तर मी काय बोलते, जे सरकारने सांगितलं होतं की इथं रोड बनणार, ब्रिज बनणार, तसा ब्रिज करावा. आणि दुसरी गोष्ट, आत्ता जी भरणी केली ती रूमच्या लेवलला आले. इथून पुढं जास्त भरणी केली तर त्या रूम पूर्ण बुडून जातील आणि नंतर सरकारने त्याच्यावरती निर्णय घेतला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यापेक्षा सरकारने आत्ताच त्याच्यावरती निर्णय घ्यावा आणि हे काम त्याच्यासाठी थांबवलेलं आहे. या सर्व मंडळींनी जो निर्णय घेतला आहे तो सरकारने मान्य करावा. ताई साहेब काय सांगाल, आज तुमचं जे घर तुम्ही खरेदी केलात ते कधी खरेदी केलात आणि आता केंद्र शासनाचा प्रोजेक्ट येऊन तुमच्या घरावरती कुऱ्हाड येते, त्यावरती काय सांगाल? आम्ही आमचे दागदागिने, आमच्या आयुष्याची जमापुंजी सगळी घर घेण्यामध्ये घालवलेली आहे. आता जर का आम्ही इथे बेघर झालो तर आम्ही काय करायचं? आम्हाला काहीतरी शासनाने मदत केली पाहिजे. जो ब्रिज बनणार, ओव्हरब्रिज बनणार आहे तो केव्हा बनणार? आता बोलता पावसाळा येईल, वेळ जात नाही वाया जायला, फटाफट कामं होत नाहीत. रेल्वे हे सरकारची कामं एकदम हळूवार चालतात. उद्या पाऊस चालू झाला तर आमची घरं काय होणार? आमच्या घरामध्ये सगळीकडे पाणी शिरणार. आम्ही काय करायचं? आम्ही कुठे जायचं? आमच्या वय बघा, आम्ही म्हातारे झालेलो आहोत. आम्हाला बेघर होणार, आम्ही अक्षरशः आमची वाईट म्हणजे एकदम वाईट परिस्थिती येणार आहे. तर आम्ही काय करायचं? त्याच्यासाठी सरकारने काहीतरी करा. हे सगळे भोपरकर आम्हाला पाठिंबा देत आहे, आम्ही पण त्यांना देत आहे. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही असं म्हणत नाही, पण आम्हाला रस्ता द्या. आम्ही इकडे लहान मुलं आहेत, शाळेत जाणारी म्हातारे बायका माणसं आहेत, त्यांनी कुठे जायचं? त्यांनी कसं जायचं? रस्ताच नाही म्हटल्यावर तर आम्ही जाणार कसे? आम्हाला काहीतरी सोल्युशन द्या त्याच्यावरती आणि आमचं व्यवस्थित काय ते मार्गदर्शन करून तुम्ही हे करा. रस्ता आम्हाला पाहिजे, ओव्हरब्रिज करून द्या, एवढी मागणी आमची आहे, ती पूर्ण करा. दादा आत्ताच महिलांनी सांगितलंय की आमच्या घरावरती कुऱ्हाड कोसळते, आम्ही दागदागिने ठेवून, हे घाण दागिने ठेवून घर घेतलेले, घर खरेदी केले, पण 8 फूट चाळ आहे आणि 30 फूट रस्ता आहे. मग त्या रस्त्याची अवस्था, त्या घराची अवस्था दुरवस्था होणार आहे. मग आपण माळी कुटुंबी आहात, पुढाकार घेतलेला आहात आणि ह्या पुढाकार घेऊन आता पुढचं नियोजन कसं असणार आहे? पुढचं नियोजन म्हणजे असं असणार, आत्ताच त्या आपल्या ताई बोलल्या, आजी बोलल्या की आम्हाला जवळजवळ बेघर होण्याची पाळी येईल आणि आमची मुलंबालांचे काय आणि जीवितहानीसुद्धा होऊ शकतो. मग मी या आपल्या युतीच्या सरकारला किंवा शिंदे सरकारला मी एवढंच सांगेल की शिंदे सरकार हे गरिबांच्या पाठीशी उभे राहणारं सरकार आहे. हे सरकार असं असेल तर आज आमच्या गावात जे आता या माऊलीने जे सांगितलं आहे की आमच्या जीविताला पण धोका आहे आणि हे जीवितहानी झाल्यावर करण्यापेक्षा आधीच त्याची दक्षता घ्यावी हीच नम्र विनंती मी आपल्या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना किंवा आपल्या खासदारांना करेन की आपण इथे लक्ष देऊन आमचा हा मार्ग तडीस लावावा.
एवढीच विनंती करतो. धन्यवाद. सरकारी काम आणि 10 महिने थांब. आताच आजीबाईनं उदाहरण दिलेलं आहे. वसई फ्रंट कॉरिडॉर रस्ता सेंट्रल गव्हर्नमेंटचा रस्ता आहे आणि तो रस्ता जय हनुमान युवा प्रतिष्ठान भोपरच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. कालच त्यांनी सन्माननीय आयुक्त इंदू राणी जाखड मॅमला भेटलेले आहेत आणि अधीक्षक अभियंता शहर अभियंता यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांना श्रीमान माजी सभापती दीपेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ते निवेदन दिलेलं आहे. परंतु 8 फूट घर आणि 30 फूट रस्ता हे धोरण कुठंतरी बसत नाही. कारण गोरगरिबांचे घर आहेत, चाळीमध्ये राहतात गोरगरीब आणि मध्यमवर्गीय लोक आहेत आणि शासन हे गरिबाचं शासन आहे. आपले सन्मान्य मुख्यमंत्री महोदय हे गरिबातूनच श्रीमंत झालेले आहेत आणि आज त्या मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत. म्हणजे त्यांना ते भान आहे की गरिबाला रस्त्यावर आणू नयेत आणि ते आणणारही नाहीत. कारण त्यांनी तो पुढाकार घेतला आहे, त्या पुढाकाराला यश येईल असं मला सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून बोलायचं आहे. आणि सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची मी प्रतिक्रिया घेणार आहे आणि सन्माननीय आयुक्त महोदय इंदुराणी जाखड मॅम यावरती कोणती प्रतिक्रिया देतात हे पाहणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन हनुमान पाटील सोबत मी बाळासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, बोपर, डोंबिवली.